संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने सियाचीन आणि लडाख सीमेवर कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी नवीन युनिफॉर्म लॉन्च केलाय. त्याला हिमकवच असं नाव देण्यात आलं असून या युनिफॉर्मने सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्यात. 19 फेब्रुवारी पासून सुरू होणारे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये किवी संघ हा आपला पहिला सामना यजमान संघाविरुद्ध खेळणार आहे. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच आता अज्ञात व्यक्तींकडून पुन्हा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या 10 दिवसात 2 वेळा रेल्वेवर दगडफेक झाल्यानं रेल्वे प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकाच्या निर्माणाधीन इमारतीचा लेटर अचानक कोसळला. यात 20 ते 35 जण दबलेत तर 12 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने 15 जानेवारी या आठवड्यात 2 जखमी उत्तर कोरियाच्या सैनिकांना रशियात पकडल्याच्या युक्रेनच्या खात्याचे समर्थन केलं आणि आता त्यांची पुढील चौकशी केली जाते असं किम जोंग उन यांनी सांगितलंय. लॉस एंजेल्समध्ये वेगाने पसरलेल्या आगीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय. जोरदार वारे पुन्हा वाहू लागल्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला जगप्रसिद्ध जे पॉल आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेल्सच्या दिशेने पसरण्याची भीती आहे. याच दरम्यान नवीन स्थलांतराच्या सूचनांमुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक सोमनाथ दास यांनी लिहिलेली आणि गुजरातमधील वेरावल येथील सोमनाथ संस्कृत विद्यापीठाने प्रकाशित केलेले 700 पानांचे नरेंद्र आरोहणम हे पुस्तक गेल्या आठवड्यात वेरावल येथे झालेल्या युवा महोत्सवात प्रकाशित झाले. हज यात्रा 2025 साठी विविध राज्यातल्या 3676 अर्जदारांना तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली गेली आहे. भारतीय हज समितीनं आज या वर्षीच्या हजसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. या अर्जदारांनी या महिन्याच्या 23 तारखेपूर्वी 2,72,300 रुपये जमा करणं आवश्यक असून सूचना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं केल्यात. आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातल्या कोळसा खाण दुर्घटनेतील बचाव कार्य आजही सुरू होतं. सुमारे 150 तासांच्या प्रयत्नानंतर 3 खाण कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. सोमवारी सकाळी या कोळसा खाणीत अचानक पाणी शिरल्यानं कामगार अडकले होते. दरम्यान या अपघात प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारत भेटीवर येत आहेत. सिंगापूर राष्ट्राध्यक्षांची गेल्या 10 वर्षातली ही पहिली भारत भेट असून भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट होणार आहे. गेल्या वर्षभरात 16,914 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करणाऱ्या पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ते दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर परिषदेत बोलत होते. या महिन्यात निप्पॉन स्टीलने US स्टीलसाठी $14.9 अब्ज बोली सोडवल्याच्या कार्यकारी आदेशात नमूद केलेल्या आवश्यकतेची अंमलबजावणी बायडेन प्रशासन थांबवेल अशी माहिती लॅम्पनीकडून प्राप्त झाली आहे. बिडेनच्या आदेशाविरुद्ध पक्षांनी या महिन्याच्या सुरुवातीला आणलेल्या कायदेशीर आव्हानांचे पुनरावलोकन करण्यासाठी विलंबनामुळे न्यायालयांना वेळ मिळेल असं देखील समजतंय. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी लोकांना मदत करण्याचं आवाहन केलंय. आतिशी म्हटल्यात की निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला क्राऊड फंडिंगची गरज आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे 20 जानेवारी रोजी अध्यक्ष निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
MEA प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरला बातमी शेअर करत सांगितलंय. जयस्वाल म्हटलेत की परराष्ट्र व्यवहार मंत्री ट्रम्प वंश उद्घाटन समितीच्या निमंत्रणावरून वॉशिंग्टन DC येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी जाहीर केलंय की ती लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे नेतृत्व किंवा ओकविलेचे संसद सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यासाठी इच्छुक नाही. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर अनिता आनंदने तिच्या सार्वजनिक सेवेतील भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि अध्यापन, संशोधन आणि सार्वजनिक धोरणातील तिच्या पूर्वीच्या व्यावसायिक जीवनाकडे परत जाण्याच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण दिलंय.